कुठं गेलते हो तुम्ही? सांगत ना काही नाही, तसे सुटून पैता. नाश्ता केला, जेवण केला का चालले, नाश्ता केला का जेवण केला का चालले. कुठे जात असता तुम्ही? खरंच आहे का ते? हे म्हणते राणी म्हणते ना सागर म्हणते, खरंच कोणती पोरगी व्हायची ती? कोणती पोरगी व्हाय मला सांगा बरं, खरं खरं काय का नाही तुमचं तर. ह्या वयात हे दंगळे करून राहिले चांगलं तरी वाटते का जी तुम्हाला? पोरं सोरं झाले काही दिवसांना नातू होईन तुम्हाला, आणि हे काय करून राहिले जी तुम्हाला काही अक्कल गिक्कल आहे का नाही? एवढा समजदार माणूस मला 17 गोष्टी सुनावते आणि स्वतः काय करून राहिले? सविते काय बोलून राहिली हो तू? काय बोलून राहिली? त्या सागराच्या मतानं ऐकून तू मी आवश्यक घेतो का? घ्या आले. काय बोलून राहिली तू? काही अक्कल गिक्कल आहे का नाही तुले? अक्कल आहे ना इथं काय अक्कल? 8 दिवस झाले ना घरात हे तमाशा चालू आहे तुमचा, आला पोरीचा तुमचा. ते पुट्ट 10 वेळा तमाशा करते सागऱ्या, तर चुपचापच तर होती मी. पण आता कशी चुपचाप राहू तुम्ही सांगा? माझ्या कानातले कुठं आहे? 1.5 लाख रुपये तुम्ही लोन काढलं, ते कुठं गेलं? माझ्या कानातले कुठं आहे? माझ्या कानातले दिसून नाही राहिले. तुम्हीच नेले, कोणी नाही नेले. मला माहित आहे तुम्हीच नेले म्हणून. हो नेले मी ना नेले. मग काय म्हणतो? मीनच करून दिले ना तुझे कानातले गिनातले सारस मीनं करून दिलं, तर मग काय झालं? नेले तर मग मी ना. बाप्पा, मीनच करून दिले म्हणजे तुम्ही नाही देणार तर कोण देणार आहे मध्ये करून? बाहेरचे लोक देणार आहे का मध्ये करून? मीनच दिले. कुठं टाकले कानातले तुम्ही? नेऊन दिले का त्या पोरीले? त्या बाईले नेऊन दिले का तुम्ही कानातले? 1.5 लाख रुपये लोन काढलं तुम्ही आणि ते कानातले नेऊन दिले का? माझ्या कानातले द्या. आणि कोण होय ते? दाखवा बरं ते, मी तिथे भेटतो कोण होय ना कोण नाही तर. कानातली नेली मी ना, ती कानातली मी आणून दी. कानातली नेली. अगो काही बोलू नको मध्ये, आणि काही कोणाच्या मतानं ऐकू नको. तुला सांगतो सविते, मी काही बेकार करणार नाही आहे तुले. आता काय बोलू मी? आता काय कसं समजावून सांगू? नेले मी ना कानातली नेले, 1.5 लाख रुपये काढलो. पण जरुरी आहे का? का माहित कोणती ठेवलेली साहेबा तिच्यासाठी दिले, तिथेच नेले. असं काही जरुरी आहे का? मी पैसे काढले तर कोणत्या बाईलेच दिले असं म्हणून? आता तुमच्या मित्राले ते एवढे पैसे तुम्ही देऊ शकत नाही जी. मग आणि ते पोरगी म्हणते, ते पोरगी तुम्ही एवढे दिवस झाले त्या पोरीसोबत दिसून राहिले, आणि बरोबर आहे. मला बी शक येऊन राहिला होता तुमच्यावर, पण मी म्हणलं नाही आतापर्यंत. तुम्ही धरलं का? एकही दिवस घरी राहत नाही. धरलं जेवलं का चाललं, धरलं जेवलं का चाललं. कुठं जात असता तुम्ही? आता तुला काय सांगू मी आता सविते? माय मागणं लय घोर आहे तुले सांगतो मी. पहिलेच त्या राणीनं आपल्या घरात सारा हे करून टाकला तमाशा. तिचं तुझं त्या सागऱ्याचं, आणि आता हे नवीन लागलं माया माग. तुले सांगू शकत नाही, आणि काही नाही सांगितलं तर तू तमतम करशी. तमतम करा रे चहा बहीण. तर आता काय करू मी सारं फसून गेलो. फसून गेलो म्हणजे? बायको आहे ना मी. मग मला सांग ना काय झालं तर? कोणती बाई होय ते? काय झालं तुमचं आणि तिचं का आहे असं? म्हणता माया काहीच नाही, मी असं करणार का? आणि मग हे पैसे हे कानातले कुठं गेले? कोणासाठी गेले? तुम्ही काय केलं? अहो सविते, मला समजत नाही का ह्या गोष्टीवर? मी काय रे करणार हो असं? ते माझ्या 2 पोरी आहे मध्ये, पोरीच्या वयाच्या पोरीसोबत मी काही करणार का होतो? सांग बरं सविते. एवढं जेवण पण केलं, तुला मला कधी पाहिलं का कोणत्या बाईसोबत हे करताना का काही? तुम्ही बी त्या पोट्ट्याच्या मागं लागून राहिली, आणि आपलं काही लावतं. मग तुम्ही पैसे 1.5 लाख रुपये कुठं टाकला? 1.5 लाख रुपया तर गेला. तुम्ही काढलं ते कर्ज, ते वेगळं. आता 7 ग्रामचे माय कानातले ते बी नाही आणले तुम्ही, लपून नेले माय. कुठं नेले मग ते कानातले? कुठं नेले? आता किती हजाराचे झाले ते कानातले? सांगा बरं. 7 ग्रामचे म्हटल्यावर ह्या जमान्यात किती झाले? किती महाग आहे सोनं? कुठं आहे तुम्ही कुठं ठेवले माय सोनं? सांगा. कानातले कुठं टाकले तुम्ही? हे कानातली कुठं नाही गेली. तुझी कानातली मी गहाण ठेवली. मला पैशाची जरूरत होती तर गहाण ठेवले. दिन ना आणून तुझे करतो ना काही नाही मी आणतो ते कानातले दिले म्हणजे झालं ना. आता अशी कोणती जरूरत पडली तुम्हाला? घरातलं काही काम नाही आलं कोणतं, काही नाही. आणि कायच्यासाठी जरूरत पडली तुम्हाला? देतो ना, गहाण ठेवतो ना, असं करतो ना, तसं करतो ना. माय काही हाय नाही म्हणता, आणि एवढाले पैसे कुठं टाकले मग? आता तुला चहा बहीण तो आता काय सांगू तुला? आता मला तेच समजत नाही. तू नाही का चहा बहीण तर माझ्या डोकंच लई खातो. घरी राहिलं चहा बहीण तर तुझी कटकट, त्या पोट्ट्याची कटकट. जाऊ दे, मी बाहेरच राहतो. बाहेरच जातो, येतच नाही घरात. कसे उठून पळून राहिले जी तुम्ही? जाऊ देणार नाही मी तुम्हाला. असं तर जाऊ देणार नाही तुम्हाला. मला पहिले सांगा कोण होय ते, काय होय तुमचं, काय चालू आहे मला सांगा पहिले. माझ्या कानातले नेऊन टाकले, कुठं टाकले, काय केलं तेही नाही सांगू राहिले. आणून देतो मी आणून द्यासाठी नाही म्हणलं. कायच्यासाठी ठेवले मला ते सांगा पहिले. जाऊ दे बरं मध्ये. जाऊ दे, माझ्या डोकं मग खराब करू. जाऊ दे, होय अलग होय. मी अलग नाही होणार. मी अलग होत नाही. मला सांगा पहिले तुम्ही. माय बाई एवढा पागल झाला का माणूस त्या बाईच्या मांग? म्हणे धक्का मारला चालले गेले. झाले कुठं जाते कुठं नाही तर. हो ना, अगोचेच काम करायचे बिन फालतूचे. सांगितलं नाही, काही नाही, गेलं त्या पोरावर. तरनं मारलं त्याला. काही गरजच होती का रे तुझी वाली माराची? हो रे श्याम्या, बरं झालं तिले समजाव केलं त्या चंदाले. तर आता रिपोर्ट नाही देन आणि काही नाही तर जाऊन बसला असता जयला चांगला. नालायक वानाचं. आधी लेका ती राखी बांधायला येते बे काहीतरी. राखी बांधायला या रे लेका. तिनं आपल्याला कधी भाऊ मानलं का बे?
तोंडाला तोंड तुले काय करावं लागते, मी अशी करीन मी तशी करीन, तू कोण होय? कमी बोलते बे तेव्हा शिकली तिची माय आहे तशी. मायावाल्या पोरीचं तुम्हाला काय घेण देण चाललं नाही, पोरगी घालन अशी कपडे तशी घालन, हे करन ते करन. कमी बोलते का ते काकू बी? मग जेव्हा आपल्याला ते भाऊच नाही मानत, आपल्याला भावाचा मानत देत नाही काय, आता नसलं बोलायला लावतो बे तू. काय गरज चालली होती बी तुला त्याची मंदात पडाली? पाच बसन ना त्याची माय, तिची माय पाच बसन. पण दादा डोळ्यानं दिसलं तिचा हात पकडताना तो रोशन्या तर मारणार नाही तर काय, लोक आपल्यालाच म्हणन ना. एवढे दोन दोन भाऊ असून म्हणून मोठी बाबाचे पोरं काहीच नाही करत म्हणून काय म्हणून लोक आपल्याला. कायले काही म्हणन रे, लोकायले जसं काही माहीतच नाही, साऱ्याच गोष्टी माहीत आहे लोकायले, माहीत राहिले कायले म्हणणार आहे तुले काही. आणि आपल्याले ते पोरगी करी नाही करन आणि तू काय म्हणत जाऊन पडशील का? आता जेलात गेला असता बिनफालतू. जा रे, काय घेण देण चाललं तुले मंदात पडायची बा म्हणतो. तिच्या मायले लाज नाही, तिले लाज नाही, आणि तिच्या बहिणीले लाज नाही, जवायले लाज नाही त्या, आणि तुलेच कोणतं एवढं हे येऊन पडलं होतं. मग नाही तर काय चहा बहीण महाबिंत जेव्हा तिच्या पोरीले आणाचं काम पडते ना, तर हाय बा माय दोन पुतणे हाय, तिचे भाऊ हाय दाखवासाठी आपल्याला पाठवते, घ्या आले मग पोरीले. जा बा तुम्ही घेऊन या. आणि तोपर्यंत दिसते काही तर तोंड तरी तिचं वालं. तोपर्यंत दिसते का म्हटलं त्या काकूचं बी? तुम्हीच तशा आहे ना रे, तिनं म्हटल्याबरोबर कायले जायचं, घेणं ना देणं. अहो जा लागते आई, त्या दोन्ही पुट्ट्या चांगल्या आहेत, त्यानं काय केलं आपलं वालं, आपण तिले म्हणलं बाई बाई तर ऐकते बी, मग ऐकत नाही तर का? त्या पुट्ट्या नाही आहे, दोन्ही चांगल्या आहेत त्या, भाऊ भाऊ दादा दादा. या थोडेसे डोळे का काढल्या तर लगेच उठून पळे घरी. त्या दोन्ही पोट्ट्या हिच्यासारख्या नाही होत्या त्यावेळेला, शितली सारख्या होत्या का त्या दोन्ही पोट्ट्या? हो तर बरोबर आहे तुझं, जा लागते तर पोट्ट्या त्या नव्हत्या तशा, त्यानं ऐकलंय आपल्या मतानं, पण हे पोट्टी ऐकत नाही ना. मग तू कायले गेलं म्हणतात मग? काय नाही दिशे गिशे मला बी ते बोलतानी लय वेळा रात्री गित्री बसत जाय त्या अंधारात आणि बोलत जाय एकटीच. मी लय वेळा टोकलं तिले, पण ऐके नाही, काही नाही वहिनी, काही नाही वहिनी. आणि बस मी गेली का गुनगुन 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 चालू राही तिचं. तेव्हाच मला वाटे गिटे, पण मला हे नाही वाटे हे गावातलंच पोरगं होय बा म्हणून. मग आपण मनात पडायचंच कायले. तिच्या मायले म्हणलं होतं एक वेळा म्हणा त्या काकूले, काकू म्हटलं शीतलकडे लक्ष ठेवायची म्हणलं, तर ते म्हणे जाईन तर जाईन, माय नाक जाईन, तुमचं काय जाईन, नुसते माया पोरीले टोकत राहता बोलत राहता म्हणते, तिले बंधनात ठेवता म्हणते, तुमच्याच मतानं वागण काय म्हणते ते अशी म्हणे. तेव्हापासून मी बोलणंच बंद केलं मग त्या काकूसोबत, आणि ते शीतलले काही म्हणत नाही. पाय बरं, पाय रे श्याम्या काय म्हणते ते, पाय छाया काय म्हणते सांग बरं. अशी हेकडबाई आहे, देते का आपल्याला थोडीशी इज्जत तरी ते? काहीच मानपान नाही आहे तिले. मानपान असता तर कायली त्या मायच्या अंगावर आली असती रे, ते माय अंगावर आली होती रे, अंगावर आली हाय का तिले मोठ्याचं लायण्याचं काही घेणं देणं? आपण बोलतो तर तिच्या पोरीसाठीच बोलतो ना, आपल्या घराण्याची इज्जत नाही गेली पाहिजे बा म्हणून. पण तिला आहे का थोडंसं काही अगाऊ काही करायचं नाही, हे करायचं बिनफालतू. तिच्या बहीण महाबिन शाळे तू बी म्हणायचं नाही याच्यानंतर कधी, कोणीच काही नाही म्हणायचं. ते पोट्टी उठून पयो का काही करो का ते लग्न करो, आपल्याला काही घेणं देणं नाही, हे आपल्याला गिनत नाही ना. मग आपण काही नाही म्हणतात पडायचं. चौधीच्या बहीण तर आता तुम्ही म्हणता आता नाही म्हणत काही, उद्यापासून डोळ्या नाही दिसली ना मायावाल्या तरी म्हणणार नाही मी काही झालं आता. पण मला असं वाटते का बा बरं नाही वाटते म्हणून मारलं मी त्याले. काकाची पोरगी होय म्हणून तुमचं मन दुखते जी श्यामजी, पण तिने बी तसं पाहिलं पाहिजे ना तुम्हाला भावासारखं. अगं बिनफालतू खिचायचं नाही, असं खिचाले हेच तुम्हाला हे मान नाही देत, मग कायले मंदात पडता. उद्या तुम्ही मंदात पडाल आणि तिची माई येऊन तुम्हालाच बोलन, मग झालं का नाही शेवटी? झालं असं ना आता तुमचं ज्ञान देणं, मी काही जात नाही आता म्हणतात, याच्यानंतर जाणार नाही. एवढी नका बोलू मध्ये. बाई कोण आहे तो? कोणतं पोट्ट होय, कोणतं शाने होय ते? चाल बरं दाखव बरं मला त्याचं घर, मी पाहिलं नाही त्याचं घर, कोण होईल कोण नाही तर. चांगलं लेखाले कुतरतो धरून कोण होय बे तो? लेखा सांग दे रोशन्या, कोण होय बे तो? राहू दे बाबू, आताच लय बोलली मी त्याले, गेलती त्याच्या घरी गेली होती रात्री आणि लय बोलली त्याले मी. चपलीनं सारीन म्हटलं, किती बोलली मी त्याले, त्याची काही धडगड ठेवली नाही. त्याच्या मायच्या आणि भावाच्या समोर तर काढलं, त्याच्या बायकोच्या समोर. आता का लक्षात ठेव म्हटलं, माझ्या पोराच्या अंगावर हात टाकशीन तर तू अशी तशीच करीन म्हटलं मी. लय बोलली मी त्याले, राहू दे आता. या पोट्ट्याला अक्कल नाही ना रे, या पोट्ट्याला अक्कल राहिले. येणं कायली त्याचा मला हात पकडा या ना, या रोशन्यानं अजूनही लढून राहिला का रात्रीपासून? काय करीन तर तिच्यासोबत, करीन तर तिच्यासोबत, करीन तर तिच्यासोबतच करते नालायक पानाचं. हो बे रोशन्या, काय पडलं आहे एवढं तिच्यात? कोणती अशी सुधी आहे ते? लय सुंदर थोडी आहे. पाहिलं ना मी त्या पोट्टीला, पाहिलं ना ते पोरगी पाहिली मी. एवढं कसं पागल झाला बी तिच्यासाठी वेडा? एकदम माळ खाऊन राहिला लेका तिच्या भावायचा, तरी पण तुला अक्कल नाही का बे? चल तुला वाटत असं ना तर मी दुसरी पोरगी चांगली पाहून देतो लेका तिच्यापेक्षा सुधी. सोडून दे तिचा नात. सांगू थकलो लेका आम्ही आले पोट्टेले. हे पोट्ट ना आता काय बोलू या पोट्ट्याले, मला तेच समजून नाही राहिलं. त्याची हिंमत झाली असती त्याच्या अंगावर हात टाकायची, यांजू ह्यो जर असा वागला नसता तो. सांग तू सांग रोशन्या, लग्न करतं काय? मी आत्ता पोरगी पाहून देतो, ती 8 दिवसात लग्न उरकून देतो, चांगली पोरगी पाहून देतो तिच्यापेक्षा सुपर.
मी नाही करत मामा कोणासोबत लग्न. मी करीन तर तिच्यासोबत करीन. मी शिकली सोबतच लग्न करीन. मी नाही करत कोणासोबत मामा. मला नाही करायचं कोणासोबत लग्न. मला तिच्यासोबत लग्न करायचंय मामा. तुम्ही जाणार तिच्या आई जवळ. आईला घेऊन आपल्यावाल्या आई बाबाला घेऊन जाणार तिच्या घरी. तिच्या मायनं अट ठेवली आहे. जोपर्यंत आपल्या घरचे लोक तिच्या घरी जायत नाही मागायला हात तिचा वाला तोपर्यंत ते देणार नाही. तिची माय म्हणते की बा तुझे आई बाबा आमच्या घरी आले पाहिजे मागायला. तिचा वाला हात जाण्याची मामा जाण्याची. मी शिकली सोबतच लग्न करीन. मी नाही करत कोणासोबत. काय तिची माय माने म्हणते आम्ही तिच्या घरी गेलो पाहिजे पाया पडत. तेव्हा कुठं तू थे देते. एवढं कोणतं सोनं लागलं आहे म्हणा त्या पोरीले. आम्ही मागतच नाही तर जातच काय रे. शिकून राहिला आम्हाला शाय नेवानाच्या काही गरज नाही जायची. झाले मी नाही जात. अबे माय बिन तर पोराचा फायदा उचलून राहिली मायवाल्या ते. आम्हाला पोराला शिकून राहिली माय बापाली तिच्यावाल्या घरी जा. पोरगी ले हात मागायले. काय गरज चालली बे तिच्या घरी जायची. लेका सोडू दे तिची पोरगी तशीच घरात. आम्हाला काय करावं लागते. लेका तू ऐकलं नाही ना तुझेच मी नड्डी पिचकतो लेका तुझी वाली. लक्ष ठेवू रोशन्या तुझे सांगतो मी. बाबा तुम्ही नाही नड्डी पिचका. मध्ये काही करा म्हणजे कुऱ्हाडीने मारत काही करा पण मी लग्न करीन तिच्यासोबत. बाबा जाण्याची तिच्या घरी जाण्याची. बाबा तिले मागानाची दादाजी. बाबा तिच्या घरी तिच्या आईसोबत बोलानाची. अशी देत नाही म्हणते ते शीतल सोबत लग्न करून देत नाही म्हणते तिची आई. देण्याची बाबा जाण्याची तिच्या घरी. आम्हा हे पोट्ट पागल गिगल झालं काय गो बाप्पा. काऊन असं बोलून राहिलो बाप्पा. तिच्या मागं तर लयच वेळ दिसून राहिलं मध्ये. आम्हाला काय म्हणून राहिलं बाप्पा हे. बाबू हे असे फालतूचे काम नको सांगू आम्हाला. मी जाणार नाही बाप्पा त्या बाईच्या घरी. तुले सांगतो मी रोशन्या एकटा आहे म्हणून आमच्या डोक्यावर बसू नको. तुले सांगतो जाणारच नाही त्या बाईच्या घरी कधीच. मी नाही जाणार आणि त्या बापाई नाही जाणार. काय गरज चालली रे तिच्या घरी जायची. तुला लग्नच करायचं आहे तर चांगली पोरगी पाहून देतो ना ते लग्न करून. तू होत मग तिच्याशिवाय दुसऱ्यासोबत लग्न करायचं नाही आई. तू जाणव आई. तिच्या मायने म्हणणं आई जाणव. लातच घालतो तुझ्या कॉम्रेड मी. रोशन्या लातच घालीन. डबल तिच्या मायतून तिचं नाव घरात घेतलं तर लक्षात ठेव. भाऊजी तुम्ही थांबा बरं. जेवण पोराले असं फालतू जबरदस्ती करू नका बोलत जाऊ. थांबा तुम्ही. मी त्याला समजावून सांगतो पाय तुम्ही काय करायचं तर तुम्ही चुपचाप राहा तुम्ही. अशी जबरदस्ती केलं नव्हते का पोरा सोबत. तेव्हा तुला काय समजावत हाय नाही आले समजावून सांग. नाहीये तर मी याचा जीव घेऊन टाकीन बरं. लक्षात ठेव. आम्हाला सांगून राहिलं ते तिच्या घरी जाली. काय झाले आता हलकट बाई तिच्या घरी जाले सांगून राहिली आम्हाला सांगून राहिलं. सांग शांत राहा भाऊजी शांत राहा. मी सांगतो त्याला समजावून. चालेल बाबू रोशन चाल बरं माझ्या घरी. चाल बरं तू चाल बरं. मी कुठंच नाही येत मामा. मला कुठंच नाही यायचं. तुम्ही मला किती काही समजावून सांगा तरी पण मी करीन तर तिच्यासोबत लग्न करीन. दुसऱ्यासोबत नाही करणार मी नाही करणार दुसऱ्यासोबत. घे ऐकून राहिलं का ते. पाय बी देव्या पाय ऐकून राहिलं का ते तुझ्या मतान तरी. मला माहित आहे का होते त्या बाईचा गळा कापला म्हणते तो माहित आहे तुम्हाला. हो सूरज सांगे मला सकाळी सांगे आई असं झालं म्हणते. ठेवाल्या बाईचा का नाही तिनं पिस्तूल आणली होती माराले म्हणते. तर पिस्तूल नाही का ते तिच्या सासूनं नाही का फेकून दिली म्हणते. ज्या बाईला मारायला आलती ना ते दुसरी बाई. तर त्या दुसऱ्या बाईच्या हातून तिच्या सासूनं पिस्तूल फेकून दिली म्हणते बाहेर. आणि नाही का बिचारे चाकूनं मारलं म्हणते. स्प्रे मारला म्हणते तोंडावर. आणि चाकूनं तिल्यावर वारच केले म्हणते बाई. 10-12 मारलं म्हणते हो त्या बाईले. अमाय बाई मला तर काहीच माहित नाही हो निर्मला बाई. आणि बाईनच बाईले मारलं म्हणते गळ्यात चिरून. अरे बापारे. आणि काऊन मारलं होती ना काय झालं असं डायरेक्ट तिला मारूनच टाकलं बाई. लफड दुसरं काय व त्याच्यात ती जीव घेते लोक. लफड होय लफड्यात असंच होते बाई. मग हे नाही का तिच्या नवऱ्यासोबत होती म्हणते. हे बाई तिनं मारून टाकलं का नाही ते बाई त्या बाईच्या नवऱ्यासोबत होती म्हणते. नवऱ्यानं पैसे गिशे घेतले वाटते तिच्याकडून. आणि लग्न गिग्न करतो बा म्हणलं म्हणते. तर ह्यो काही लग्न करेच नाही म्हणते तिच्यासोबत. आता 44 वर्षाची बाई पोरगन पोरगी होतं म्हणते तिले. लग्नही झालं म्हणते पोराचं पोरीचं. तरी यावाल्या वयात हे असे धमडे काय बोला बाई बायाले. असे धमडे चांगले तरी वाटते काय व काय बाई. कुठं अक्कल जाते लोकांची ना कुठं नाही तर काय माहित बापा. देवा. आणि ते बाई हो मग ते बाई किती वर्षाची होती. ते मरण पावली नाही का. ते कमी वयाची होती. 38 वर्षाची होती. लहान होती ते त्या बाईपेक्षा. ते बाई चांगली मोठी होती. 44 वर्षाची बाई होती म्हणते. सांग बिचारे लहान लेकरं तिचे. आणि आता वयाचे म्हणजे असं नसणार बाई. लहान लेकरं म्हटल्यावर पाय बरं आता किती म्हणा नवऱ्याच्यानं बाईचा जीव गेला. त्या बाईची तरी काय गलती हो बायकोची. त्यावाल्या नवऱ्याच्यानं गेला का नाही त्या बायकोचा जीव. नाही तर काय व नवऱ्यानं लपडे केले बाहेर आणि बायकोले मारून टाकलं तिच्यावाल्या ठेवाल्या दगडींना. सांगा बरं किती मोठी गोष्ट झाली आहे. म्हणून म्हटलं बाई हे असे लपडे लुपडे न काही कामाचे नाही. आणि हे चरण्याचं पोरगा ऐकतच नाही बाई. रोशनीचा भाऊ रोशन
त्या श्याम्याने एवढं मारलंय तरी. आम्हाला कौसुबाईनं मी गेलती बाई निर्मलाबाई दुपारून चंदाच्या घरी समजावतं म्हटलं त्या पोट्ट्याले थोडंसं. आम्हाला ऐकतच नाही निवय रोशन्या. नाही म्हणते मामी मी करीन तर तिच्याच सोबत. मी म्हटलं एकच देऊ का रे त्या कानपटीत चांगली, तुला एवढे जण समजावून सांगून राहिले. म्हटलं ऐकत काऊन नाही रे, तर नाहीच म्हणते बाई ते पोट्ट. नाहीच म्हणते, फोटो आहे बाई त्याच्यावाल्या पाकिटात. आणि काय बाई ते, आणि ऐकतच नाही, लय पागल झाल्यासारखंच करून राहील बाई ते पोरग. चंदा बोली लढे बाई मंगानी. माय म्हणणं काय आहे, हिच्या पुरीनं तर केलं ना लव्ह मॅरेज माया पोरासोबत. मग आता ते पोरग सोय पोराची जात होय देऊन द्यायचं करून. आता त्याच्या मनानं काय फरक पडून राहिला. आपण ते नली लय बदमाश आहे ना व. चरण दादा नाही म्हणते ना तो. मग अरे तर तिच्या मायसोबत कोणाला म्हणून राहिलं, त्या पोरीसोबत लग्न करायचं आहे का नाही, तर देऊन द्याव करून. पण मंगानी सांगितलं नाही का चंदाना आपल्या जवळ काय म्हणे ते नवरी म्हणते का माझ्या घरी यायचं पाया पडत, हे चरण आणि चंदानं. आणि कोण जाईन व तिच्या घरी, एवढं काय तिच्या पोरीले काही लय असं अप्सर आहे का तिच्या घरी पाया पडत जाणार आहे हे लोक. असं कोण म्हणे, नलू म्हणे अशी. मग नाही तर काय नलूच म्हणे अशी. हे लोक आले पाहिजे म्हणे नाक घासत. त्या रोशन्याचे माय बाप हे चंदाना चरण भाऊ हे कायले जाईन व पहिले असं राग करते ना, ते नाही जात बाई. नाही मग चुकते हे वालं नलूचं चुकते. आपली पोरगी वय ना, आपल्या पोरीचंही प्रेम आहे तर देऊन द्या बाई. याय नाही माघार घ्या, ती नाही माघार घ्या, पोरासाठी करून द्या बाई लग्न. एवढं काय आहे व. आता तिची पोरगी माझ्या घरी नांदूनच राहिली का, नांदून राहिले. आता कशी नांदू बाई, 10 वेळा उठून पयो का काही करो, पण नांदून राहिली ना, आम्ही नांदू नाही राहिलो. तिले मागून घ्या आणि ती नाही द्या बाई नलून. रोशन मोठं मॅट सारखं करून राहिलं. निर्मला बाई तू सांग बाई चरण भाऊले थोडंसं समजावून. ऐकन त्या मतानं. ऐन बापा आता काय होते तर सांगित, जाईन तर सांगित ना. बरं मित्र आणि मैत्रीणनं एक प्रॉडक्ट आहे, चांगलं प्रॉडक्ट आहे. मी 3 बॉटला घेतल्या, मला आराम आहे. मला पाडी व्यवस्थित ये नाही 3 म्हणजे 2-2 3-3 महिने येत नव्हती. आणि आली का 15-15 20 दिवस जातच नव्हती. तर मी आता 3 महिने झाले ते औषध घेऊन राहिली. तर नाही का ते वाली बॉटल लय मस्त आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीवर कामी पडते. किडनी स्टोन, शुगर, दमा आणि चिडचिडपणा, ताण जास्त घेतो आपण, टेन्शन जास्त घेतो, आपली स्मरणशक्ती कमी होते. तर अशा सगळ्या गोष्टीवर नाही का ते रामबाण उपाय आहे चांगलं. तर मी का नाही याच्यावर तुम्हाला टाकतो. तुम्हाला जर लागत असेल कोणाला तर सांगा मला, मी नंबर टाकतो मायावाला. मला व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगा तुम्ही. चांगला मस्त आहे, त्याचा चांगला रिझल्ट येईन तुम्हाला. तुम्ही 3 बॉटला वापरून पहा. अगर कोणाला याच्यातून त्रास असेल तर कोणत्या गोष्टीले कामी पडते, ते कोणत्या रोगावर कामी पडते ते सगळं दिलेलं आहे त्याच्यावर. तर तुम्ही पहा. आणि हे करा, मला थायरॉईडही आहे बरं. थायरॉईडवरही लय रामबाण उपाय आहे ते. थायरॉईड मला कमीच आहे. आता गोळी बंद केली मी थायरॉईडची. आणि आपलं जेव्हापासून मी ते औषध घ्यायला लागली तेव्हापासून नाही का ते पाडीचा तर प्रॉब्लेम सॉल्वच झाला माझ्या सगळा. तेव्हाला आता मला पाहिजे असं येतं. म्हणजे कसं ते 15-15 20-20 दिवस जात नाही त्यानं. आणि चिडचिडपणा कमी झाली, टेन्शन कमी झालं माझं. ते औषध घेतो तेव्हापासूनचं शांत वाटते, चांगलं वाटते औषध. सगळ्या गोष्टीवर मोठापा आहे ते सगळ्या गोष्टीवर कामी पडते ते औषध. शुगरसाठी 1 नंबर आहे ते औषध. तर मी तुम्हाला दाखवतो याच्यात. तुम्हाला लागेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर देतो. तर तुम्हाला कोणाला लागत असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करा. ऑल इंडियामध्ये कुठे डिलिव्हरी होते त्याची. वापरून पहा, तुम्हाला रिझल्ट येतेच. तुम्ही स्वतःहून म्हणाल का चांगलं आहे म्हणून वापरून पहा. कारण की मी स्वतःच वापरलेलं आहे ते औषध. मी स्वतः वापरलं, 3 महिने झाले, मला रिझल्ट लागला त्याचा. आणि चांगलं वाटते मला ते औषध घेतो मी तर अशी ताकद येते. नाही तर मी 8-8 दिवस झाले, 8-15 दिवस झाले का अशी बिमारच पडो. आणि कावळे तर हमेशाच होत राहे मला. 1-1.5 महिना गेला का कावळे होतच राहे. तर त्या औषधनं ना आता किती दिवस झाले, किती महिने झाले म्हणजे का नाही कावळेचं नाही प्रॉब्लेम, काही नाही, लवकर थकवा नाही येत, काही नाही येत. चांगलं औषध आहे ते, पहा तुम्ही. ही ते औषध आहे, महाग खूप आहे ते औषध. आता मी माझ्या नवऱ्यालाही चालू केलं, नवऱ्यालाही देत आहे. कारण की त्याचं हालत ते बाहेर राहू नाही का, तुम्हाला तर माहीत आहे सर्व कंडिशन. तर ते बाहेर राहू त्याचं खाणं पिणं अलग. आणि ते म्हणजे असं बाहेरचं खाणं जास्त, त्याच्यामुळे नाही का आता आणलं म्हणा, काल रात्रीच आणलं. आता झोपून आहे घरी ते. मी आता इथं आंब्याच्या इकडं चालली दुकानावर, दुकान लावतं. तर मी आता हेच औषध देत आहे. तसं मी कंटिन्यू घेणं चालूच आहे.
आणि हे पण नाही तर मी तर अशी एवढं काम करू शकणार कधी, म्हणजे कधी केलंच नाही मी ना, घरचं बाहेरचं मुलाले सांभाळणं नवऱ्याचं. पण ह्यावाल्या औषधीनं मला एवढी म्हणजे नसं इम्युनिटी पॉवर वाढली का नाही माईवाली, तर सगळं काही हँडल करतो मी आता. तर याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे, बेनिफिट वगैरे सगळं काही. तर तुम्हाला लागत असेल तर ह्या नंबरवर मेसेज करा आणि मग मी सगळे डिटेल्स सांगते तुम्हाला, लागत असेल कोणाला तर. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा.